ज्ञानदेव म्हणे व्यासाची, व्यास मुनी खून करून सांगतात, खून नाही, खून नजर नजर में हाले दिल का पता चलते, तशी खून महाराज बरं का. असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा. पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त खून करते. त्याला म्हणायचं खून. आता हे बघितलं त्यांनाच कळलं महाराज बरं का. हा, तर अशी इशारा. जसं कौरवाने पांडवासाठी लाख्याचा महाल बांधला. कशाचं? लाख नाही, लाख नाही, लाख. चुडा, चुडा माहिती आहे, संक्रांतीला घालतात, हा लाख्याचा असतो. लाख हा प्रकार आहे. राजस्थानी बायका लाख्याचा चुडा वापरतात बघा, जो आगीत गेला की वितळतो आणि मग त्याचा चुडा बनवला जातो, ती लाख असते. तर ती लाख आगीच्या संपर्कात आले की काय होती? वितळते, लवचिक होते. ती लाख लवचिक होते. हा लाख, या लाखेचा महाल बांधला कौरवाने पांडवासाठी, का तर तो पटकन जळावा, तो पटकन आग लागली की जळावा. आणि हे कौरव सोडून, दुर्योधन सोडून फक्त आणि फक्त तेव्हा भारताचा पंतप्रधान विदुर होता. त्या विदुरालाच माहित होतं महाभारताच्या काळात कोण पंतप्रधान होता, विदुर होता. पण विदुर हा असला जरी कौरवाकडनं, तरी याची आत्मीयता पांडवाकडे होती. त्याला पांडव सत्य वाटायचे. माझा धर्म म्हणून मी कौरवात आहे, पण माझं प्रेम मात्र, माझा विश्वास मात्र पांडवाकडे आहे. आणि याचा जीव तिकडे असल्यामुळे दुर्योधनाला माहित होतं हा तिकडे सांगणार कधी ना कधी. हा फुटणारा गडी कधी बी आमदार घेऊन गुवाहाटीला जाईल याची गॅरंटी होती दुर्योधनाला. त्याच्यामुळं राजकारणाचा गोंधळ उठून ह्याच्यासाठी दुर्योधनांनी 4 माणसं विदुरावर लक्ष ठेवली. तरी सुद्धा फक्त नजरेवर महासभा भरलेली आहे. सभेत गंधारी माता धृतराष्ट्र आहेत, दुर्योधन आहे, कौरव आहेत, पांडव आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. तुम्ही निघालात तर तुमचा जीव वाचेल. कसं कळवलंय? खुणेनं, इशाऱ्यानं, उंदिरानं. पण त्याचा अर्थ काय? इशाऱ्याने ना, खुणेने. अगदी तसं विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हा आम्हाला मोक्ष न मिळवता जगाच्या मालकाची प्राप्ती आहे. कळतंय? संसारिक असून जगाच्या मालकाची प्राप्ती आहे, योगी नसून जगाच्या मालकाची प्राप्ती आहे. आता हे साधन व्यास मुनी म्हणतात, मी असं म्हणत नाही की हे करू नका, मी असं म्हणतोय हे करा. म्हणजे हेच करा ना, असं खा ना, कशाला मरताय? हरिमुखे काळजीच करू नका तुम्ही. हरि उच्चारणी अनंत जातीला लयासी, तृणाग्नी मेळे तैसे नामे केले. अगदी तसं आहे दादा. पण विनंती आहे, नाही काही जमलं तरी हरकत, नसल ज्ञान हरकत, नसेल माहिती हरकत. हरिमुखे आणि आजची पिढी जितका शिवरायांवर विश्वास ठेवता ना, जितका महापुरुषांवर विश्वास ठेवता ना, हे लक्षात ठेवा, ज्यांना तुकोबा कळले त्यांनाच हिंदवी स्वराज्य घडवता आलं. तुकोबारायांच्या कीर्तनात राज कधीच आसनावर बसत नव्हते, मातीत बसायचे. ते म्हणायचे, गुरुवर आहात तुम्ही, संत आहात तुम्ही, जोपर्यंत आम्ही तुमच्या पायाशी आहात तोपर्यंत दख्खन शत्रूंच्या पायाशी जाणार नाही. ज्या दिवशी आम्ही तुमच्या पायाशी उठून तुमच्या आसनावर बसू त्यावेळेस आमच्या अंगाखालची आसनं शत्रू घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास. कळतंय? म्हणून विनंती आहे, पाया पडतंय मुला मुलींनो. महाभारत रामायण ऐकणारी माणसं आहेत आपण धर्म जपला पाहिजे. आपण सप्ते गोडच केले पाहिजे, काही नाही, फक्त बसण. दोन्ही हात वर करा प्रेमाने. दोन्ही मायबाप, दोन्ही बसलेले मायबाप, उभा टाकलेले मायबाप, दोन्ही 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 वा प्रेमाने. गण गण गणात बोलते, गण गण गणात
ज्या नावाच्या उच्चाराने विश्वाच्या व्याप्तीचा तुटवता आमच्याकडनं सुटावा आणि जगाच्या मालकाचं नामचिंतन आम्हाला समजावं, या संसारिकाला समजावं. काही वल्ली असतात ना संत, साध्या साध्या जगण्यातनं जगाला अध्यात्माचा बोध देऊन जातात. जगणं वागणं सोपंच असतं, पण माणसाचं जीवन सोपं करून जातात. अशा संतांच्या नामचिंतनाचा अट्ठासा. देवा तूच गजानन, तूच विठ्ठल, तूच राम, तूच कृष्ण, तूच तुकोबा, तूच ज्ञानोबा. देवते संत देवते निमित्त त्या विठप्पा रखुमाई. विश्वाच्या मालकाचं नाव गोड करायची ताकद तुमच्या कंठात आहे. कृपा आहे माऊलींची. सुंदर टाळकरी विनेकरी दादा, सुभदार दादा, छोटे विनेकरी, मोठे विनेकरी, सगळ्यांच्या चरणावर पिढी बघा ना. संस्था तुमची महाराष्ट्र नामांकित मृदुंग वादक अरुणदा कदम, ज्यांचं नाव उत्कृष्ट मृदुंग वादकामध्ये प्रथम तीनात येतं, प्रथमच येतं, बाकीचे दोन नंतर येतात महाराज बरं काय. तर अगदी गोड ज्यांचं पखावाज वादन आहे. माऊलींची कृपा आहे. विश्वाचा मालक ज्या तालावर नाचतो ते वाद्य पेलवायची ताकद त्यांच्या मनगटात आहे. शेवटी तो पखावाज आहे. फरक खूप आहे. आणि या पखावाजाला पेलवायचं एवढं सोपं नाही आहे. आणि आळंदीत राहून नंतर तोच आपला भार थोडासा रिकामा करण्यासाठी पुढच्या पिढीला द्यावं, हे कर्तृत्व सांभाळत माझ्याकडून पुढं काहीतरी जावं, ही आपली कर्तव्य आहे. ही आपली कामगिरी आपण पूर्ण केली पाहिजे. म्हणून ही सुंदर संस्था ज्ञानेश अध्यात्म संगीत गुरुकुल माऊलींचं नाव आहे. आणि माझा विश्वास आहे, ज्याने ज्याने माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवलं ना, तो कसाही असो, माझ्या माऊलीने त्याचं वैभव वाढवल्याशिवाय सोडलं नाही. ताकद माझ्या माऊलीत. आणि म्हणूनच त्यांचीच परंपरा घेत, वारसा घेत ही पुढची पिढी, मी सांगायची गरज नाही, तुम्ही अनुभवताय. दुसरा दिवस अजून अनुभवायचं तुम्हाला. गोड असे सगळे टाळकरी, उत्कृष्ट सिस्टीम, दत्ताभाऊ वारकरी आहेत. त्यांच्या चरणावर सहस्त्रशः प्रणाम. अगदी गोड आवाज दिला. आम्ही मध्ये मध्ये कमी जास्त म्हणतो, याचा अर्थ ते वाईट देतात असं नाही, आम्हाला लय हौस आहे असं आहे महाराज बरं का. ते अगदी गोड सिस्टीम लावली त्यांनी. त्यांच्या चरणावर सहस्त्रशः प्रणाम. तुम्ही मायबाप, आमचे कथावाचक, भागवताचार्य, हरिभक्तपरायण केदारनाथ दादा, तुमच्या गावचे सुपुत्र. मी सुरुवातीलाच म्हटलं, भाग्यवान माणसं तुम्ही की तुमच्या गावामध्ये भागवताचार्य सुद्धा आहेत. आणि म्हणूनच चरणावर मस्तक आहे त्यांच्या. सगळे 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 म्हणजे डॉक्टर दादा, हजारे दादा, ही सगळी इथं असलेली सगळी, जेवढी मंडपात आहेत, मंडपाच्या बाहेर आहेत, खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे, कॅमेरावाले दादा, सगळेच. फुलं टाकणाऱ्या मायमावल्या, रांगोळी काढणाऱ्या मायमावल्या, ते महाराज बसल्यावर ढकलणारे दादा, ते लावणारे दादा, शाला गेला माझा एक दुसरा आणलं मला सर त्याला. हे पण प्रेम आहे तुमचं, आत्मीयता आहे. किती वैभव वाढव तुमचं दिसतं रे तोंडावर. तुम्हाला असं किती करू. एखादी लेक जेव्हा माहेर येतं ना, तेव्हा आईला कसं असतं, ही बांधून देऊ का, ती देऊ का, तिखट मीठ पीठ लोणचं खारवड्या पापड्या सांडग, म्हातारी काय देईल ह्याचा भरोसा. म्हातारी काही बांधून देते, काही टमाट बटाट वांग ऊस हरभर, जी काय राहणार, आंब, जेवढा काही पेरू, ज्याचा सीजन आहे, सीताफळ, म्हातारी सोडीत. अगदी तुमच्या गावात आलं की कीर्तन करायला स्वतःच्या माहेरात आलेत. का आनंद, इतकी आत्मीयता तुमच्या सगळ्यांच्या वागण्यात आहे. त्याच्यामुळं कृपा करावी जगाच्या मालकाने. विश्वास देते ही लेख ह्या व्यासपीठावर. इतकीच जर आत्मीयतेनं दरवर्षी सप्ताह केला ना दादा, तर गजानन महाराज तुमच्या गावाचं नाव जगाच्या पातळीवर उभा टाकल्याशिवाय सोडणार नाही. तितकी ताकद. तुमच्या गावाचं नाव जगाच्या पातळीवरच उभं राहणार. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनीच रेखाटलं जाणार. कारण आत्मीयता तेवढी आहे तुमची. त्याच्यामुळे गोड करताय, मस्त करा. हां झालं, मस्त करताय.
सगळ्यांचेच मनस्वी आभार. हा हा 11:15 झालं दादा. ह्यांची पण ताकद पाहिजे ना ऐका. आहो करायला काही नाही. पुढच्या वर्षी राहू दे ना. मग पुढच्या वर्षी बोलवायचं नाही का? काहीतरी शिल्लक ठेवा हो माणसाने. रोज रोज आता शिवजयंतीचेच कीर्तन चालू आहे त्याच्यामुळे आज भाग जरा कमी घेतला, कारण रोज 2 तास शिवांचंच असतं त्याच्यामुळे. ठीक आहे. हा कळला का? काय वाटतं? राजा नसतं तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. विचारावं लागलं असतं, जय बना हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. वाळल्या उसानं हाणलं असतं. कीर्तन करतो रे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया, शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषध इथेच, नाश्ता इथेच. आणि असा वाच रे गाव आपण नाही. खडकला भगवाच पाहिजे. उंच पताकांचे भार भये पळती यम किंकर. निस्ता भगवा बघितलं ना तर उलट्या पायाने यम पळतो, एवढी ताकद या भगव्यात आहे. मग तो वारकऱ्याचा असला काय धर्माचा असला काय, भगवा फडकला पाहिजेच. आणि यात काही कमीपणा नाही बरं. भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागला तर झेंडा खाली दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. अरे काय पिसाळेल विसाळेल समजतात काय आम्हाला? हे बघा, नम्रता स्वभाव आहे, पण अन्याय अपमान सहन करायचा नाही. विनंती आजची पिढी, अपमान सहन करायचा नाही. अपमान सहन केला असता ज्ञानेश्वरी झाली नसती. अपमान सहन केला असता गाथा झाला नसता. अपमान सहन केला असता महाभारत घडलं नसतं. अपमान सहन केला असता रामायण झालं नसतं. अपमान सहन केला असता हिंदवी स्वराज्य उभा टाकलं नसतं. अपमान सहन करू नका. विनंती आहे, अपमानाचा बदला सन्मानानं घ्यायचाच. ज्यानं आपला अपमान केला त्यानं 4 चौघात आपला सन्मान केला पाहिजे. एवढं सामर्थ्य या मनगटात असलं पाहिजे तर जगण्यात मजा आहे. पण आमची निर्लज्ज झाल्यात. आम्हाला नाक कापलं तरी येज आहे म्हणते ती. आमचं काही नाही. एका म्हातारी समोरचा पिरू एका पोरानं चोरला, पळपळ पळायला लागला. त्याला वाटलं म्हातारी अशी माझ्या मागं किती पळणार आहे, पण म्हातारी किर्लोस्कर कंपनीची. म्हातारीनं भालता पार्लेजी खाल्ला होता. तिनं असा पदर खावला, जी त्याच्या मागं लागली भर तरणा बांड पोरगा बाजारात धरला, मारला, मारून मारून कोल्हापुरीचे 2 भाग झाले तिच्या. तरी या नालायकानं पिरू दिलाच नाही. मग आपल्यासारखा एक सज्जन म्हणला, आता आपण स्वतःला सज्जनच म्हणायचं, आपल्यासारखा एक सज्जन म्हणला, लाज वाटते का तुला? तरणा बांड 10-5 रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात मार खाल्लास, लाज वाटत नाही का तुला? ती म्हणला, मला काय वाटायचं, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली.